बघा, स्पेशल टाईपच्या मोटर आपण बघत आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन मोटर तुमच्या सिलेबसला आहे. पहिली युनिव्हर्सल मोटर आणि दुसरी स्टेपर मोटर. युनिव्हर्सल मोटर ही अशी मोटर आहे जी AC आणि DC दोन्ही सप्लायवर चालते. कोणत्या सप्लायवर चालते? AC आणि DC दोन्ही सप्लायवर चालते, म्हणून तर तिला युनिव्हर्सल मोटर म्हणतात. तर त्याचं आपल्याला काय काय बघायचं आहे? प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन आणि रिव्हर्सल ऑफ रोटेशन आणि ॲप्लिकेशन, हे तीन गोष्टी बघायच्यात. ओके. युनिव्हर्सल मोटर म्हणजे अशी मोटर जी AC आणि DC दोन्ही सप्लायवर चालते, त्याला आपण काय म्हणतो? युनिव्हर्सल मोटर असं म्हणतो. आता नेक्स्ट मोटर आहे स्टेपर मोटर. स्टेपर मोटर ही प्रोग्रामेबल मोटर आहे. स्टेपर मोटर कशी मोटर आहे? प्रोग्रामेबल मोटर आहे, जी प्रोग्राम थ्रू आपण त्याची स्पीड कंट्रोल करू शकतो, वाढवू शकतो, कमी करू शकतो, त्याचा टॉर्क वाढवू शकतो, बरंच काय काय करू शकतो. रोटेशन, रिव्हर्स वगैरे सगळं आपण प्रोग्रामिंग थ्रू करू शकतो. म्हणून या मोटरला आपण काय म्हणतात? प्रोग्रामेबल मोटर म्हणतात. काय म्हणतात? प्रोग्रामेबल मोटर म्हणतात. मग याचे टाईप्स बघायचे आपल्याला. स्टेपर मोटरचे टाईप, त्याचं प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन आणि ॲप्लिकेशनसुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर आपण वन बाय वन बघू. तर पहिले आपण युनिव्हर्सल मोटरला सुरुवात करू. काय करायचं आहे? युनिव्हर्सल मोटरला सुरुवात करायची. तर बघा, युनिव्हर्सल मोटर म्हणजे अशी मोटर जी AC आणि DC दोन्ही सप्लायवर चालते. द मोटर कॅन बी ऑपरेटेड सॅटिस्फॅक्टरली ऑन AC ॲज वेल ॲज DC सप्लाय इज युनिव्हर्सल मोटर. अशी मोटर जी AC आणि DC दोन्ही सप्लायवर चालते, त्याला आपण काय म्हणतो रे? युनिव्हर्सल मोटर असं म्हणतो. सो इट इज अ फ्रॅक्शनल HP मोटर. ही काय? फ्रॅक्शनल HP. फ्रॅक्शनल म्हणजे काय रे? चिल्लर, कमी HPची. आता 1 HP ची गोष्ट काय असतं रे? 746 वॅट असते. 1 HP ची गोष्ट 746 वॅट. आपण नाही म्हणत का 1ची मोटर, 2ची मोटर, 3ची मोटर, 5ची मोटर, 7.5ची मोटर, 10ची मोटर. तर ह्या HP रेटिंग्स असतात. काय असतात? HP म्हणजे हॉर्स पॉवर. HP म्हणजे काय? हॉर्स पॉवर. 1 हॉर्स पॉवर इज इक्वल्स टू 746 वॅट. येते लक्षात? आता बघा, टाईप्स ऑफ युनिव्हर्सल मोटर. दोन टाईपचे युनिव्हर्सल मोटर आहे, अनकम्पन्सेटेड आणि कंपन्सेटेड युनिव्हर्सल मोटर. अनकम्पन्सेटेड आणि कंपन्सेटेड युनिव्हर्सल मोटर. तर बघा, याच्यामध्ये 3 वाइंडिंग आहेत. कोणकोणती? आर्मेचर वाइंडिंग, फील्ड वाइंडिंग आणि कंपन्सेटेड वाइंडिंग. आर्मेचर वाइंडिंग, फील्ड वाइंडिंग आणि कंपन्सेटेड वाइंडिंग. तर आउट ऑफ इच कंपन्सेटेड वाइंडिंग इज ओनली फॉर कंपन्सेटेड युनिव्हर्सल मोटर. कंपन्सेटेड वाइंडिंग कुठं वापरते? फक्त कंपन्सेटेड युनिव्हर्सल मोटरलाच वापरतात. सगळीकडे असतात का ती? नाही. अनकम्पन्सेटेड युनिव्हर्सल मोटरला असते का? नाही. ऑल 3 वाइंडिंग्स आर कनेक्टेड इन सिरीज विथ इच अदर, हेन्स कॉल्ड ॲज सिरीज मोटर. तिन्ही वाइंडिंग ह्या सिरीजमध्ये कनेक्ट असतात, म्हणून याला सिरीज मोटरसुद्धा म्हणतात. ऐक नाही गंमत? पुढे गंमत. तर बघा, अशी मोटर जी AC आणि DC दोन्ही सप्लायवर चालते, त्याला आपण काय म्हणतो? युनिव्हर्सल मोटर म्हणतो. त्याच्यामध्ये ह्या मोटर फ्रॅक्शनल HPचे असतात. 1 HP जी गोष्ट 746 वॅट असतात आणि त्याचे 2 टाईप्स पडतात मोटरचे, अनकम्पन्सेटेड आणि कंपन्सेटेड. अनकम्पन्सेटेडला कंपन्सेटेड वाइंडिंग नसते आणि कंपन्सेटेड मोटरला कंपन्सेटेड वाइंडिंग असते. तर ही आहे अनकम्पन्सेटेड युनिव्हर्सल मोटर. ओके. ही काय आहे? अनकम्पन्सेटेड युनिव्हर्सल मोटर. याच्यामध्ये सप्लाय ही फील्ड वाइंडिंग आहे, ही आर्मेचर वाइंडिंग आहे आणि फील्ड वाइंडिंग आहे. कशी कनेक्टेड आहे? सिरीजमध्ये. कशी कनेक्टेड आहे? सिरीजमध्ये. तर हा AC किंवा DC दोन्हीपैकी कोणताही सप्लाय द्या, मोटर फिरायला लागेल. AC देवो या DC देवो, मोटर घूमेगी. कळ गयो? तो उसका अगर टॉर्क और स्पीड का कैरेक्टरिस्टिक निकाले तो कैसा आता रे? ऐसा आता. ओके. तो हे टॉर्क स्पीड कैरेक्टरिस्टिक, स्पीड टॉर्क कैरेक्टरिस्टिक फॉर AC सप्लाय आणि फॉर DC सप्लाय. हे कशाचं आहे? अनकम्पन्सेटेड युनिव्हर्सल मोटरचं आहे. तर आता बघा, याचं बघा, फील्ड वाइंडिंग प्रोड्यूस फ्लक्स. फील्ड वाइंडिंगला सप्लाय दिला ते काय करतील? फ्लक्स प्रोड्यूस करेल. ओके. आणि फील्ड वाइंडिंग कशी आहे रे? स्टेशनरी आहे आणि हा पार्ट जो आहे ना अख्खा रोटेट करतोय. ओके.
इट इज स्टेशनरी अँड वेअर ॲज आर्मेचर वाइंडिंग आर रोटेटिंग वाइंडिंग, म्हणजे हे आर्मेचर अख्खं रोटेट होते. हे कार्बन ब्रशेस तुमचे. ओके, मधलं पार्ट फिरणार आहे. फील्ड वाइंडिंग स्टेशनरी वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग रोटेटिंग वाइंडिंग. बघा, प्रिन्सिपल इज सेम ॲज दॅट ऑफ डी सी सिरीज मोटर. डी सी सिरीज मोटरमध्ये काय होते, सप्लाय दिला फ्लक्स तयार होतात, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलनी मोटर फिरायला लागते. ओके, इथं पण सप्लाय दिला फ्लक्स तयार होणार, मोटर फिरणार, वर्किंग सेम आहे. बघा इथं काय आहे, स्टार्टिंग टॉर्क खूप जास्त असते. स्टार्टिंग टॉर्क हाय बट रिड्यूस विथ लोड इन्क्रीज. जसं जसं लोड वाढू देऊ तशी तशी स्टार्टिंग टॉर्क कमी कमी होत जाते. याचं स्पीड रेग्युलेशनसुद्धा खूप चांगलं आहे. याचं स्पीड रेग्युलेशन चांगलं आहे. तर ही अशी युनिव्हर्सल मोटरला आपण काय म्हणतो, नॉन कंपन्सेटेड युनिव्हर्सल मोटर म्हणतो. याची कॅपॅसिटी कमी असते म्हणून हे लो कॅपॅसिटी ॲप्लिकेशनलाच वापरतात. आपल्या कॉलेजमध्ये आहे पा 4000 RPMची युनिव्हर्सल मोटर आहे. AC आणि DC दोन्ही सप्लायवर चालते. ओके, आता पोल शू अँड पोल बोथ आर लॅमिनेटेड टू रिड्यूस ED करंट लॉसेस. ओके, लॅमिनेटेड असते, स्टॅम्पिंग असते. ED करंट लॉसेस कमी करण्यासाठी आपण कोर लॅमिनेटेड करतो. ओके, जसं ट्रान्सफॉर्मरचं करतो ना तसं ह्या मोटरचं सुद्धा कोर लॅमिनेटेड करतो. तर ही अनकम्पन्सेटेड युनिव्हर्सल मोटर. बाळी लक्ष द्या. तर ही फील्ड वाइंडिंग आहे, ही आर्मेचर वाइंडिंग आहे. हे कसं आहे, सिरीजमध्ये सिरीज मोटरसारखी वर्क करते. स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक जर काढलं ते असं येईल, AC साठी असं, DC साठी असं. याच्यामध्ये प्रिन्सिपल DC सिरीज मोटरसारखा आहे. फील्ड वाइंडिंग स्टेशनरी, आर्मेचर वाइंडिंग रोटेटिंग आहे. ओके, आणि हे लो कॅपॅसिटी ॲप्लिकेशनला ह्या मोटर वापरतात. हायस्ट कॅपॅसिटीला कोणती मोटर वापरतात, कंपन्सेटेड युनिव्हर्सल मोटर वापरतात. ओके, आता कंपन्सेटेड युनिव्हर्सल मोटर काय आहे ते समजून घ्या. तर ही तुमची सप्लाय आहे, ही मेन वाइंडिंग आहे, ही आर्मेचर आहे, हे कंपन्सेटेड वाइंडिंग. सप्लाय दिला परत DC सिरीज मोटरसारखी मोटर ऑपरेट होईल, मोटर वर्क करेल. पहा याच्यामध्ये मोटर कॅरेक्टरिस्टिक कॅन बी मॉडिफाईड. ओके, इम्प्रूव्ह केले जातात बाय कंपन्सेटेड वाइंडिंग. हेन्स टाईप ऑफ मोटर इज बेटर सुटेबल फॉर हाय स्पीड अँड हाय कॅपॅसिटी. तर ह्या मोटर हाय स्पीड आणि हाय कॅपॅसिटीसाठी सुटेबल आहेत, कारण याची कॅरेक्टरिस्टिक काय केले जाते, मॉडिफाईड केले जाते आणि हाय स्पीडला सुटेबल होतील असे बनवले जाते. ओके, तर बघा इट इज एक्सपेन्सिव्ह, महागडी आहे पण भारी आहे. कॉम्प्लेक्स कन्स्ट्रक्शन आहे पण भारी आहे, म्हणून फक्त हाय स्पीड ॲप्लिकेशनलाच वापरले जाते. ओके, स्पीड रेंज जवळपास 3000 ते 20000 RPM आहे. आपल्याकडे जी मोटर आहे ती 4000 RPMची. अशी भयानक आवाज देते ना, तुम्ही कधीतरी चक्कर मारा, तुम्हाला प्रॅक्टिकली ते दाखवेल. किती वाजता, तिकडे गेलो असेल मी, लंच ब्रेक. 3000 ते 20000 RPMनी प्रचंड स्पीडनी ही मोटर फिरणार. येतं लक्षात. आता या मोटरची स्पीड रिव्हर्स कशी करायची, तर याचे एक तर तुम्ही बघा दोन पद्धतीने, एक तर फील्ड टर्मिनल चेंज करा किंवा आर्मेचर टर्मिनल चेंज करा. काय होईल, मोटरची स्पीड रिव्हर्स होईल. येतं लक्षात. सो दिस इज ऑल अबाउट युनिव्हर्सल मोटर. सो राईट डाऊन.